शहरातील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने 191 कोटी रुपयांची हेराफेरी करत 130 कोटी रुपयांनी तोट्यात असलेला कारखाना पुढच्याच वर्षी 21 कोटी रुपयांनी नफ्यात दाखवत ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि बँकांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत तोट्यात असलेला कारखाना नफ्यात कसा दाखवला असा सवाल अरुण कडू पाटील, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे, भास्कर फणसे, नितीन खर्डे यांनी केला। या संदर्भात त्यांनी लोणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून त्याची प्रत गुरुवारी 4 एप्रिलला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आली। याबाबत साखर आयुक्त पुणे तसेच तृतीय विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था अहमदनगर यांच्याकडे योग्य कागदपत्रानुसार तक्रार करूनही त्याची अद्याप दखल घेतली गेली नसल्याचे अरुण कडू पाटील यांनी स्पष्ट केले। या संदर्भात लोणी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून विद्यमान चेअरमन तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे संचालक मंडळ कार्यरत आहे। त्यामुळे राजकीय दृष्ट्या लोणी पोलीस स्टेशन पूर्णपणे दबावाखाली असू शकते। सदर प्रकरण ऊस उत्पादक शेतकरी आणि विखे कारखान्याचे सभासद यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। तरी याबाबत फिर्याद नोंदवून या गुन्ह्याचा तपास करावा अशी मागणी बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची गुरुवारी भेट घेत पत्राद्वारे केली। यावेळी अरुण कडू पाटील, एकनाथ चंद्रबान घोगरे पाटील, भास्कर बाबूराव फणसे पाटील आदी उपस्थित होते। सन्माननीय पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी प्रवरा शेतकरी मंडळाच्या वतीनं आणि आमच्या रावरीच्या कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं संतुलित सहकारी साखर कारखाना मुद्दामून नाव घेतो त्याचं कारण असं, या ठिकाणी आमच्या बाबा तनपुरे बापूजी सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे कृती समितीचे आढळू या ठिकाणी अमृतराव, त्याचप्रमाणे संजीव पोटे उपस्थित आहेत। हे दोघेही रावरी कारखान्याच्या संदर्भात मोठं काम करतायत। आज आपण ज्या विषयासाठी आलो तो विषय विखे कारखान्याच्या संदर्भातला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही प्रवरा शेतकरी मंडळाच्या वतीनं गेली अनेक वर्ष कारखान्याच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात कायदेशीर लढाई लढतो आहोत। या ठिकाणी आमचे सहकारी बाळासाहेब केरुनाथ पाटील विखे हे उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे लोणी खुर्द येथील एकनाथ चंद्रबान पाटील घोगरे हेही उपस्थित आहेत। घोगरे पाटलांचा अधिक परिचय आपल्याला सांगितला पाहिजे की शिर्डी मतदारसंघाचे पहिले आमदार आदरणीय स्वर्गीय चंद्रबानदादा घोगरे यांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांनीही शिर्डी मतदारसंघातली निवडणूक लढवली आहे। हा जो आमचा लढा प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत सुरू आहे, या ठिकाणी आणखी आमचे प्रमुख कार्यकर्ते हनुमंतराव येथील 10 वर्ष सरपंच पदावर राहिलेले भास्करराव फणसेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली अनेक वर्ष आम्ही गेली अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा 2 पिढ्यांपासून आम्ही प्रवरा कारखान्याच्या भ्रष्ट आणि गैरकारभाराच्या विरोधात सातत्याने लढाई देतो आहोत। आणि ही लढाई देताना मधल्या काळात किंवा सुरुवातीच्या काळात आमच्या आधीची जी पिढी होती त्या पिढीने कारखान्याच्या विकासासाठी मग ते प्रवरा मेडिकल ट्रस्टची उभारणी असेल, प्रवरा एज्युकेशन ट्रस्टची उभारणी असेल, त्याही आधी अण्णासाहेब शिंदेंनी मंत्रीपदी असताना अशा प्रकारच्या विकासात त्या ठिकाणी लोखंडी कारखाना आणि प्रवरा पब्लिक स्कूल यांच्या निर्मितीसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे। अलीकडच्या काळात या विखेंच्या 4 पिढ्यांचा जो कारभार चालू आहे हा कारभार अत्यंत चुकीच्या मार्गाने चालू आहे। मी विस्ताराच्या भयास्तव या ठिकाणी बाकीचा काहीही उल्लेख न करता आज आमच्या पुढचा जो सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आहे हा 191 कोटीचा घोटाळा आम्ही गेली 3 वर्ष त्याच्या संदर्भात भांडण करतोय आणि आम्ही स्वतःच कुठलेही काही एकही शब्द बोलत नाही। अहवालात त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत, अहवालात ज्या आकडेवारी आम्हाला
सभासद यांना त्यांनी जे अहवाल पुरवलेले वार्षिक अहवाल आणि 23 ताळेबंद त्या संदर्भात संपूर्णपणे आम्हाला जी फसवणूक दिसली त्या फसवणुकीच्या विरोधात आम्ही जनरल मीटिंगमध्ये सुद्धा गाऱ्हाण मांडलं. जनरल मीटिंगमध्ये छोटी गाऱ्हाण मांडायचं आम्ही सोडून दिलं. त्याचं कारण असं, जनरल मीटिंगच्या नोंदी सुद्धा तिथे घेतल्या जात नाही. सुरुवातीला त्यांनी आमच्या बोलण्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही आमच्या परीने किंवा आमची ताकद दाखवल्यानंतर तो विरोध थांबला. आता कायदेशीरच लढाई दरवेळेस लढायची अशाच पद्धतीनं आमची कार्यपद्धती ठरलेली आणि या कार्यपद्धतीप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक फार महत्त्वपूर्ण खटला डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात आमचा चालू आहे. त्यांनी रेमडेसिवीर जे बेकायदेशीरपणे आणलं आणि ते आणता जे काही सगळे गैरव्यवहार केले त्याही विरोधात आज आमचा खटला त्या ठिकाणी औरंगाबाद बेंचला प्रलंबित आहे. अशा प्रकारचा दुसरा खटला आता जोशी वगैरे मंडळी नाही, मागच्या प्रेसमध्ये अशाच पद्धतीचा निकाल राहता कोर्टातून जो आम्हाला मिळाला होता त्या संदर्भातली माहिती आम्ही आपल्यापुढे दिली होती आणि त्याही संदर्भात आज तो खटला बाळासाहेब विखे पाटील आणि आणखी एक कार्यकर्ते ती केस आमची सुप्रीम कोर्टापुढे आता सध्या चालू आहे. ती जवळजवळ पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, परंतु आता सुट्टीमुळे आणि लोकसभेच्या निवडणुकीमुळे काय होतं याचा अंदाज अजूनही आम्हाला येत नाही. परंतु ती सुद्धा अशाच प्रकारचे 9.5 कोटीच्या भ्रष्टाचाराची मोठी केस त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. आणखी बाकीच्या काही केसेस आहेत त्याही आहेत आणि त्यातच आता ही 191 कोटीच्या घोटाळ्याची केस आता आम्ही हे सगळे त्यांचा घोटाळा उघड केलेला आहे. याच्यात सांगितल्याप्रमाणे गेल्या जानेवारी 23 पासून या संदर्भात आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि हा पाठपुरावा करताना आमच्या पदरी निराशा अशा पद्धतीने आहे की ज्या अधिकाऱ्यांकडे आम्ही तक्रारी केल्या त्यांनी कारखान्याकडं खुलासा मागण्याचं काम फक्त केलं, परंतु तो खुलासा प्राप्त झाला नाही. तर त्याच्यानंतर मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई कुठल्याही अधिकाऱ्यांनी केली नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून त्यानंतर आम्ही गुन्हा त्यांच्या विरुद्ध लोणी पोलीस स्टेशनला नोंदवण्याचं काम काय केलेलं आहे. त्याप्रमाणे आमचे नेते बाळासाहेब किरणनाथ विखे पाटील यांनी ती फिर्याद लोणी पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे. जरा रागावून RJD महोदयांना म्हणजे साखर संचालक साहेबांना जरा दरडावून विचारल्यानंतर त्यांनी अधिकचं काय काम केलं तर इथले साखर विभागाकडचे लेखापरीक्षक तृतीय लेखापरीक्षक वर्ग 1 यांना ते पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं की या संदर्भात माहिती द्या किंवा कारवाई करा. या लेखापरीक्षक महोदयाने सुद्धा 30 कॉपी केली आणि तेच सांगितलं, खुलासा मागितला कारखान्याकडं, त्याच्या पुढे काय कार्यवाही केली, काहीच कारवाई केली नाही. या लेखापरीक्षकाच्या बाबतीत विनोद असा आहे की ते त्यांची मूळ नेमणूक त्यांच्या नोकरीतली ती सोलापूरला आहे. बेंद्रे साहेब म्हणून त्यांची नेमणूक सोलापूरला आहे आणि ते लेखापरीक्षक म्हणून त्यांचा जो चार्ज आहे तो चार्ज या ठिकाणी नगरचा पण आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडूनही काही काम होऊन नाही राहिलं. परंतु त्याहीपेक्षा त्यांनी कारखान्याला खुलासा जो मागितला ती कॉपी साखर संचालकाचीच कॉपी त्यांनी त्या संदर्भात केली आणि म्हणून आम्ही इथपर्यंत गुन्हा नोंदवण्याच्या कारवाईपर्यंत आहोत. दोन अहवालामधला तो ती हेराफेरी सन 2020 आवाज येतोय
चालू आहे. सन 2020-21 या कारखान्याचा आर्थिक जो अहवाल आहे आणि त्याची जी वार्षिक सभा होते त्या सभेमध्ये हा मंजूर झालेला जो अहवाल आहे ह्या अहवालामध्ये स्पष्टपणे ह्या कारखान्याचा 191 कोटी असलेला तोटा 21 कोटीचा नफा रेग्युलर दाखवला त्यांनी, तो वजा 170 कोटी हा तोटा आहे हे त्या अहवालामध्ये पूर्णतः आहे आणि आकडेवारीनुसार त्या अहवालामध्ये तुम्हाला पान नंबर सह दिलेला आहे. आम्ही ही आकडेवारी पूर्णतः अहवालावरूनच काढलेली आहे. परंतु हे आमच्या कधी लक्षात आलं की ज्या टायमाला 20-21च्या वार्षिक सभेनंतर 21-22ची सभा ज्या वेळेस बोलावण्यात आली आणि ज्यावेळेस आमच्या हातात अहवाल पडले तर त्या अहवालामध्ये मागील अहवालामधली एक रकाना असतो, त्यामध्ये तुमची मागच्या वर्षीची पोझिशन ताळेबंदामध्ये काय असते आणि आताची पोझिशन काय आहे असे 2 प्रकार असतात. प्रत्येक वर्षाच्या ताळेबंदमध्ये मागील वर्षाचं ते त्याला नमुना होता त्यात ते मोडलेलं असतं. तर त्यामुळे मागच्या वर्षाच्या ताळेबंदामध्ये आम्ही मंजूर केलेला जो ताळेबंद आहे म्हणजे जनरल मिटिंग, तर त्या ताळेबंदामध्ये 170 कोटी रुपयाचा आपल्या कारखान्याला तोटा आहे असं स्पष्टपणे त्या अहवालात आहे. त्याला मंजुरी मिळाली. ठीक आहे, नफा तोटा पत्रकाला मंजुरी घ्यावी लागते की जनरल मिटिंग देते. त्यावेळेस त्यानंतर 21-22चा अहवाल आमच्या हातात आला आणि मिटिंगच्या अगोदर तो आम्हाला 8 दिवस आधी मिळाला. आम्ही तो वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा पूर्णपणे त्यांनी मागील वर्षाचा अहवाल हा मध्यंतरीच्या काळात पूर्णतः आकडेवारी बदलून टाकली आणि 170 कोटीचा जो तोटा होता त्या जागी डायरेक्ट 21-22च्या अहवालामध्ये 21 कोटीचा नफा दाखवला. म्हणजे 170 कोटीचा तोटा हा निरंक दाखवून त्या जागी त्यांनी मागील वर्षाचं जे पुढल्या वर्षाचा जो रेग्युलर अहवाल असतो त्याच्यामध्ये मागील वर्षाचा आकडा घेताना 170 कोटी तोटा हा न घेता तो निरंक करून तिथं 21 कोटीचा नफा दाखवला. म्हणजे जसं काय मागच्याच वर्षी आमचा कारखाना 21 कोटी नफ्यात आलेला आहे. त्याची मंजुरी जी जनरल मिटिंगमध्ये घेतली, जो अहवाल आम्हाला सभासदांनी दिला त्यामध्ये स्पष्टपणे तो अहवाल सुद्धा आपल्याला माहिती लागला आणलेला आहे, तो दाखवण्यात येते. म्हणजे ह्या पद्धतीनं 191 कोटीची आकडेवारी पूर्णतः बदलून आणि हा भ्रष्टाचार केलेला आहे. किंबहुना ह्या रकमेचं काय केलं ह्याच्यात सगळ्यात मोठा घटना म्हणजे यांना बँका कर्ज द्यायच्या बंद होती. इतका तोटा हा कंटिन्यू चालत आला. 191 कोटी, 170 कोटी, 200 कोटी हा दरवर्षी तोटा दिसत असल्यामुळं त्यांनी ही बँकेंना फसवण्यासाठी केलेली ही बदललेली आकडेवारी आहे. आता तुम्ही हे 3 वर्षाचे आता हे सांगताय 2020-21 त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणले भूर्दंड हा सभासदांच्या माती मारला जातो. मग नेमकी रक्कम किती आहे म्हणजे ती याच्यात येईल का ती त्या व्यतिरिक्त हे आहे तर काय नेमकं? तर तो विषय असा आहे की ज्यावेळेस आता हा भूदंड हा विषय मुळात तुमची त्यांनी काय केलं, आता ही आकडेवारी कशी बदलली आता थोडंसं न्यायिक विषय मी तुम्हाला सांगतो. मुळात त्यांनी आकडेवारी ही म्हणजे नियमाला धरून नाही, बेकायदेशीर नियम बाह्य बदललेली आकडेवारी आहे. अहवाल बदलता येत नाही. तो अहवाल तुम्ही दुसऱ्या वर्षाच्या याच्यामध्ये तुम्हाला काय 200 कोटीचा नफा दाखवा तुम्ही आमचं काही म्हणलं नाही. पण मागच्या वर्षाच्या अहवालामध्ये 170 कोटीचा तोटा आहे. हा तुम्ही दुसऱ्या वर्षाच्या अहवालात घेता निवडताना डायरेक्ट 21 कोटीचा नफा दाखवता. यामध्ये विषय असा आहे की बँकेकडून कर्ज घ्यायला सुलभ होतं आणि ह्या बँकेचे जर कर्ज यांना मिळत नव्हतं, त्या बँकेचं समजा 150 कोटी मिळत होतं तर ते 250 कोटी घ्यायला लागले, 300 कोटी घ्यायला लागले, कारण कारखाना नफा दाखवला. आणि हे दाखवण्यासाठी यांनी काय केलं की स्थावर मालमत्ता ही डायरेक्ट 137 कोटीनं वाढवून टाकली. स्थावर मालमत्ता वाढली आणि तो जो आकडा बदलवला तो डायरेक्ट याच्यातून तोट्यातून वजा केला. ते तुम्हाला खालच्या याच्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. आम्ही ते काहींनी हा 191 कोटीचा कापला कसा केला तर सहकाराच्या नियमानुसार अधिनियम कलम वगैरे आहे महाराष्ट्र शासन 61. कधीही कोणतीही संस्था ही तोट्यात गेल्यानंतर त्या वर्षाच्या नफ्यातूनच तोटा वजा होत असतो.
स्थावर मालमत्ता वाढवून तोटा कमी करता येत नाही, हा कायद्याने फार मोठा गुन्हा आहे. याच्या विरुद्ध आम्ही आता सध्या की कोणी दाद का देत नव्हतं तर हा गुन्हा ठरेल म्हणून आम्ही साखर आयुक्ताच्या तिथे, आता तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो, साखर आयुक्ताकडे गेलो. ज्यावेळेस आम्ही तिथे बसलो आणि म्हणलं साहेब असं असं आमचा अर्ज आहे. साहेब म्हणजे 191 कोटीचा घोटाळा हे असं होऊ शकत नाही. साहेब साखर आयुक्त आम्हाला म्हटले. म्हटलं साहेब फक्त हे काम करा, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, कोणीच केलेलं नाही अजून जगात, पण हे विखे कारखान्याने केलेलं ते जगात घडत नाही, ते इथं घडतंय. तुम्हाला 2 ऑडिटर दिले, म्हणलं तुमचे इथले ऑडिटर द्या. ते ऑडिटर बोलून घेते, त्यांना सांगितलं हे असं असं 191 कोटीचा गाफा यांनी केलेला आहे असं यांचं म्हणणं आहे. तक्रार आपण घ्यायच्या आधी तुम्ही याची शहानिशा करा. पण हे प्रश्न मी मांडला. म्हणलं ह्या तक्रारीची तुम्हाला मी शहानिशा इथं करून देतो, मग तुम्ही चौकशीला पाठवा. बोगस असेल तर चौकशीला पाठवू नका. हे बोलणाऱ्यापैकी आम्ही सभासद आहोत. मग ऑडिट रिपोर्ट आम्ही ऑफिसमध्ये बसलो, त्यांना त्यांच्याकडलेच अहवाल काढायला लावले. म्हटलं आम्ही आणलेले अहवाल कदाचित तुम्ही खोटे ठरवाल, तुम्हाला जे अहवाल दिलेले ऑफिसला ते अहवाल काढा. 20-21चा अहवाल एका ऑडिटरने घेतला, 21-22चा एका ऑडिटरने घेतला. म्हटलं सांगा आता तोट्याची रक्कम किती, 21-22-21 म्हणजे म्हटलं काढा तुमच्या किती. ते म्हणजे 21 कोटीचा नफा घेता आलेला मागच्या वर्षाचं वाढलेला. म्हणजे वाटता येतो का? वाटताच येत नाही. काय देतच बसत नाही. 170 कोटी तोटा हे दाखवलं पाहिजे. मग पुढे तुमचं काय नफा तुम्ही त्या वर्षी वाढला किंवा काय वाढवला, कसं तुमची रावला ते तुम्ही जिरू शकता, पण लकमा नाही बघू शकत. हे जेव्हा त्यांची पूर्ण शहानिशा आम्ही करून दिली, सगळ्या पॉईंटची ह्या आमच्या तक्ता दिलेल्या आहे त्याच्यानुसार, आणि त्यांच्याच अहवालातून केलेला हा सगळा आमचा आरोप आहे. म्हणजे सत्य परिस्थिती ही आमच्या मनातलं किंवा आम्ही टाकलेली आकडेवारी एक सुद्धा नाही. दोन्ही अहवाल हे प्रवरा विखे कारखान्याचेच आहे, त्यांनीच केलेला हा सगळा बदल आहे. आणि हा जेव्हा दुसऱ्या 21-22च्या अहवालामध्ये आमच्या लक्षात आला तेव्हा आम्ही अहवाल उठवला, परंतु आमची त्यांनी जनजागृतीमध्ये दाद घेतली नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांनी अधिकाराचा बळाचा वापर करून ते पारित करून घेतले. पण हा गुन्हा फार मोठा आहे, यात त्यांना जबरदस्त शिक्षा होईल की आम्हाला 100% गॅरंटी आहे. म्हणून आम्ही हे सगळं करीत आहोत. या फिर्यादीमध्ये तुम्ही फक्त कारखान्याविरोधातच आक्षेप घेतले का सरकार खाते दखल घेतली नाही, सरकार खात्याचे पण काय होईल? तो प्रश्न कसा आहे, आम्ही साखर आयुक्तांनी मग काय केलं किती यांना दिली, यांनी काय करायला पाहिजे होतं की त्यांना बोलून घेऊन हे अशी अशी तक्रार आलेली याची आमचं तुमच्या ऑडिटर बसून मला ही सगळी कसं केलं, काय केलं, का केलं याची का यांनी पत्र पाठवले. जसं पुण्याच्या साहेबांनी साखर आयुक्तांनी नगरला पाठवलं, नगरवाल्यांनी तुमच्या विरुद्ध कारखान्याला लिहिलं तुमच्या विरुद्ध अशी तक्रार याची शहानिशा करा. एकदा केली, आम्ही गेलो तेवढी त्यांनी उत्तर दिलं. दुसऱ्यांदा त्यांनी रिमाइंडर केलं, त्याच्या तारखा आमच्याकडे सगळे 3 वेळा त्यांनी रिमाइंडर केलं. हे फक्त नाटकं केले, त्याचे 4-5-6 महिने घालवले. कारखान्याने त्याची दखल घेतली नाही, यांना एकही पत्राचं उल्लेख काढून उत्तर दिलं नाही, काहीच केलं नाही साखर आयुक्तांनी. मग आम्ही म्हटलं तर तुम्ही आता पुढे काय करणार आहे सांगा, तुम्हाला तुम्ही पत्र पाठवता साहेबांसारखं, ते उत्तर देत नाही, हे महत्व आहे. मग त्यांनी वरिष्ठांना कळवलं असेल किंवा काय, मग त्यांनी ते लेखा परीक्षेला आवडतं काय ते त्यांच्याकडे ती केंद्र साहेबाकडे चौकशी केली. ते साहेब तर असे निघाले की त्यांनी म्हणजे त्या कारखान्यावर जाऊन त्याची ऑडिटर आहात तुम्ही शासनाचे, तुम्ही तिथं जाऊन ती चौकशी केली पाहिजे. हा घपला कसा काय केला, कोणत्या अधिकाराने केला हे शोधून काढून त्यांना दोषी ठरवलं पाहिजे. यांनी पण नगर ते काय म्हणतात त्या आजेडीने जसं पत्र पाठवले तसे ते सोलापूर त्यांना पत्र पाठवत राहिले आम्हाला याचा खुलासा करा. आता त्यांना जर यालाबाडीचा खुलासाच करायचा नाही, त्यांनी ही चोरीच केलेली आहे, त्यामुळे ते कसं काय तुम्हाला खुलासा देणार. त्यांनी 2-3 वेळा पत्र पाठवलं, त्याचे पण पोच आमच्याकडे आहे, सगळ्या पोच आम्ही क्लिअर ठेवलेले आहे. मग शेवटी आम्हाला आता नाही जातो, दोन्ही पोलीस स्टेशनला जावं. दोन्ही पोलीस स्टेशनला जात असताना आपण विचाराल की तुम्ही 2 दिवसांनी एसपीकडे तक्रार काय केली. दोन्ही पोलीस स्टेशन हे दोन्ही मध्ये असलेलं असल्यामुळे ते विषय गाव असल्यामुळे मी आता विषयचे आमचं गाव असल्यामुळे आमच्या दडपशाही पुढं कोणत्याही गोष्टीची विरोधकांची तक्रार विखेंना विचारल्याशिवाय दोन्ही पोलीस स्टेशन घेत नाही. दबाव पहिली ती तक्रार त्या दिवशी एसपी ऑफिसला विचारायला येण्या अगोदर पहिली वाड्यावर जाते, तिथं विचारलं जातं ही घ्यायची का नाही, तिथून टिक मार्क होतो, तिथून पुढे ती डेव्हलपमेंट ती घेतलीच जाते.
आणि खाजगीत सांगायचं ठरलं तर ते पण म्हटले की तुम्ही SP जाऊ, आजच्या आज दिली तरी चालेल, त्यांच्याकडून खुला चाललं तर मला अगदी चांगलं होईल. म्हणजे त्यांना सुद्धा ते गळाला तो गळ पाच लागल्यासारखं झालं आमच्या तक्रारी. वैशिष्ट्य म्हणजे आज आम्ही त्यांना भेटल्यानंतर लोणी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुद्धा तिथे आलेले होते. त्यांनी तिथंच त्याच्यावर सही करून म्हणलं साहेब तुमची आज शेवटचा आम्हाला तर याच्यात न्याय निवाडा तुमच्याकडून मिळाला पाहिजे, तुम्ही गुन्हा नोंदवून, सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो, गुन्हा नोंदवूनच चौकशी झाली पाहिजे. हे लबाडी काय करतात हे सगळे म्हणजे राजकारण्यांच्या भीतीपोटी हे आम्ही चौकशी करतो अशा खाली 4-6 महिने निघून जातात, मग काहीच करत नाही. म्हणजे जसं ह्या अधिकाऱ्यांनी जसं केलं पुण्यावाल्यांनी, नगरवाल्यांनी, सोलापूरवाल्यांनी, सेम केस पोलीस स्टेशनची असते. आपली तक्रार गुन्हा नोंदवून तुम्ही त्याच्यावर तपास करा. ते हे सांगतात आमचा तपास चालू आहे, गुन्हा नोंदवत नाही. आमचं म्हणणं आहे आमची फिर्याद तुम्ही नोंदवून घेतली पाहिजे, मग तुम्ही तपास करा, चौकशी करा. ठीक आहे, तुम्हाला त्यात म्हणजे काही सापडू नाही ते सापडू, तो पुढला विषय. आज ते समक्ष असल्यामुळं ओला साहेबांनी डायरेक्ट त्यांच्याकडे ते दिले म्हणून बाबा हे सर्व गोष्टीचा आता त्यांनी काय त्याच्यावर लिहिलं ते त्यांना माहिती. तर त्यांना आम्ही हे सांगितलं आता तुमचा शेवटचा आम्हाला नाही तर मग शेवट आम्हाला न्याय देवताची दरवाजे ठोठावे लागतील. आम्हाला यानंतर उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल. आपण जर याच्यावर दखल घेतली नाही तर आपल्या विरुद्ध तिथं आम्हाला कोर्टात जावं लागेल. आम्ही या सर्वांच्या विरोधात कोर्टात जाताना या सगळ्यांना आम्ही त्यात आरोपी ठरवणार आहोत. यांनी आमच्या केसची तक्रारीची एकानेही दखल घेतली नाही. दबावपोटी 2 तारखेला तुम्ही लोणी पोलीस स्टेशन त्यांनी घेतली. हो, पोच दिली. पुन्हा नोंदवला ते माहित नाही. पोच दिली अर्जाची पोच कुणी देते? यांनी दिली अर्जाची पोच. पुन्हा नोंदवलं दिली नाही. एसपीची तिथं नाही लोणीला फक्त पोच दिली, गुन्हा नोंदवले तर आम्हाला सांगितलेलं नाही. मग आता एसपीने दिला, एसपीने त्यांना आता कळवले असा ग्रेट धरू आपण. ते समक्षच होते, त्यांना दिले. आता ते गुन्हा नोंदवतात की नाही हे बघायचं. जर नाही नोंदवला मग आम्ही 15 दिवसांनी त्यांना 15 दिवसांनी म्हणतो तो अजून गुन्हा नोंदवायचा किंवा काय असेल 2 दिवसांनी 4 दिवसांनी. त्यानंतर बाकी आम्हाला उच्च न्यायालयाची दरवाजी ठोठावी लागते. आपली कुणाची कोणत्याही रकमेबद्दल काही शंका असल्यास तुम्ही आपणाला दोन्ही अहवाल पान नंबरसह पुराव्यासह इथं दाखवू शकतो. अहवालला पाहता मी तोंडपाठ सांगा. मी याच्यामधला म्हणजे बऱ्यापैकी मी बेस्ट ॲग्री ग्रॅज्युएट आहे. नुसती शेती करणं हा विषय मी माझा मागे एकदा जसं ऑन मनीचा विषय झाला होता, त्या ऑन वाटा नाही तर वाटा, त्या टायमापासून मी त्यांच्या कट्टर विरोधात घेतलेलं. आणि मी स्वतः शेती करतो आणि याच्यातलं मला पूर्णतः ऑडिट मधलं माहिती बघा. काही प्रश्न आपण विचारू शकता, सगळ्या शंकेचं आपण निरसन केलेलं आहे. कोणत्याही उद्या तुमच्या बातमीनंतर ते म्हणतील की हे आता लोकसभेचं इलेक्शन लागलं म्हणून आपण हा करता की काय, हा चुकीच्या ठिकाणी आमच्यावाले हे येऊ राहिली तक्रार, हे ध्यानात घ्या. कारण हे जानेवारी 23 मध्ये आम्ही पहिलं दिलेलं आहे साखर आयुक्ताला पत्र. ते पत्र याला जोडेल नाही. सगळ्यात अगोदर पुण्याच्या आयुक्तांकडे आम्ही जानेवारी 23 ला दिलेले आहे. आणि आता हे पण तुमचं आता एप्रिल मे आलाय 24. त्यामुळं मग इलेक्शन पाहून आम्ही हे पुढे येतो. आम्ही स्टेप बाय स्टेप येऊ राहिलो. आज आम्ही आलो म्हणजे ह्या स्टेपला का आलो तरी कुणी 4-6 महिने दखल घेतली नाही कोणत्या डिपार्टमेंटनी. मग आता ही स्टेप आहे आम्हाला. या स्टेप नंतर आम्हाला उच्च न्यायालय. म्हणून मग लोकसभेचं इलेक्शन आहे, विखे विरोधक आहे म्हणून हे केलं. याचा त्याचा पार्टीची कोणत्याही अर्थात संबंध नाही. हा कारखान्याचा विषय आहे, हा वेगळा विषय. इतर तुम्हाला काही प्रश्न विचारले याच्या सोडून तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला सगळं सांगतो. पण ह्याच्यात काय असेल ते विचारा, नंतर आपण सविस्तर वेगवेगळे विषय आपण चर्चा करू शकतो. हा तुम्हाला पूर्णतः मी आता रेकॉर्ड याच्यावर घेऊ नका, तर तुम्हाला पूर्ण पुढला सुद्धा मी इतिहास सांगतो त्यांचा आणि त्यांच्या चिरंजीवाचा राजकीय. आणि आम्ही कसं प्रत्येक संस्थेतून त्यांना काढून टाकलं, त्यांना पराजित व्हावं लागलं.
हे पूर्ण लाईनच सांगतो मी तुम्हाला. फक्त याबद्दल आता काही हे विचार नाही तर त्या विषयावर कोणताही प्रश्न विचारू शकता तुम्ही. अहवालावर किंवा आम्ही दिलेल्या याच्यामधला कोणताही प्रश्न विचारू शकता. मी प्रत्येकाचं उत्तर देऊ शकतो. पण ऑडिटर बरोबर बसून मी म्हणजे ऑडिटरशी चर्चा करतो. प्रत्येक कारखान्याच्या ऑडिटरला म्हणतो तू समोर बैस हा अहवाल, आणि मी स्वतः हे सगळं सांगतो तुला कसं तुमचं. मागे 2 वेळेस तिने असं आपला केला होता. तिने ऑडिटरला बोलून घेतलं. ऑडिटर मी बसलो कारखान्यात. पुढल्या वेळेस म्हणजे एमडी म्हणे का जाऊ दे एवढ्या वेळेस पुढल्या वेळेस ही चूक होणार नाही, म्हणून अशा चुका करू नका त्यावेळेस सोडतो म्हणलं. 3 वर्षापूर्वी त्यांना एका केसमध्ये म्हणजे त्यांनी नंतर दुरुस्ती केली दुसऱ्या अहवालात. तेव्हा ते नाही ते कोणी मला चॅलेंज करू शकत नाही अहवालाच्या बाबतीत किंवा ऑडिटच्या बाबतीत. ते उत्तर मी समक्ष देऊ शकतो तुम्हाला. घोटाळा मोठा सांगताय तुम्ही 191 कोटीचा. अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून तुम्ही लढताय, पण हा जो लढा आहे त्याला मर्यादा पडते. कशी का विखे विरोधात कडू, विखे विरोधात घोगरे, विखे विरोधात धुमाळ, सभासद काय याच्यात सहभागी होतो? सभासदांचा सहभाग चांगल्या प्रकारे आहे. फक्त दबावामुळं पुढे येते. याचं कारण तुम्हाला सांगतो. फार चांगला प्रश्न विचारलाय मी. आता नुकत्याच झालेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या इलेक्शनमध्ये 8,000 मतदानापैकी झालेल्या मतांमध्ये 1,900 ते 1,000 मताधिक्याने विखेंचा पॅनल आम्ही पाडला. वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या तुम्ही पत्रकारांना विचारा, आमच्या गाडीत कोणी मतदान करायला येत होतं का? आमच्या गाड्या उभ्या होत्या. घरची मंडळी फक्त मतदान करून आल्यावर आमच्या गाड्या थप्पीला लागल्या. दिवसभर त्यांनी जर बघितलं तर तेव्हा काय विरोधक जिवंत आहे का नाही इथं? सगळ्यापेक्षा गाड्या पडून राहिल्या मतदान व्हायला. त्याच्या कुठल्यावर कळालं का परिस्थिती काय आहे. तीच परिस्थिती पवार परिषदच्या सभासदांची प्रचंड दहशती आहे. दहशती काय सभासदच नाही, जनता तिथली दहशती आहे. आणि सभासद आणि सभासद एक वाढवलेच नाही. जे सभासद आहेत त्यांचे वाढवले जातात. वडील हयात नाही ते वाढले तर मुलाला ते सभासद करत नाही. तो ट्रान्सफर सुद्धा मुलाच्या नावावर करत नाही. अर्ज केलेले असले तरी वडिलांचे शेअर्स त्याचं नाव ट्रान्सफर होऊन आम्ही अर्ज दिलेला आहे. ट्रान्सफर होऊन सभासद झाला पाहिजे तो मुलगा, करत नाही. ते त्याची आजही पण गेली 40 वर्षापासून त्यांचे सभासदाच्या यादीत नावात कंसात मयत लिहिलेलं जातं. सांगा मतदान कोणी करायचं? दुसरी पिढी सरकून आता तिसरी पिढी आली शेती करायची आणि मतदान नाव कुणाचं आहे? सभासद म्हणून अगोदरचं, आणि त्याच्या पुढे मयत लिहून ठेवलेले. काय तुम्ही हे करता? त्यांची 4थी पिढी चालू आहे. हा, परंतु आमची मयत काय आमची माहित काय पण त्यांची 4थ्या पिढीमध्ये सुद्धा सभासद आहे. बोला काय प्रश्न? म्हणजे पिता पुत्र दोघंही संचालक आहे का? हो, हा यादीत आहे. म्हणून विचारलं, म्हणून म्हणलं. थोडस बाजू जाऊन तुम्हाला करता येईल. सगळ्यात पहिलं इथल्या लोकांना पैशाच्या जोरावर हेलिकॉप्टर फिरवून त्यांनी मागच्यावरती खासदारकी ही मिळवली. त्यानंतर झालेल्या घडामोडी तुम्हाला सांगतो. उत्तर नगर जिल्ह्यातून ह्या चिरंजीवाला सुजय विखेला आम्ही आमच्या परिस्थितीत कसं हुसकवलं, किंबहुना त्यांना कधी पदवलं. सुजय विखे हे मुळात 20 संस्थाच्या तालुक्याची हे त्याचे चेअरमन होते. शेवटी त्याच्यावर प्रशासक आला, त्याचं चेअरमनशिप केलं ती केली त्याच्या हातातून पहिली संस्था. प्रशासक आणला अमृतराव. हा, अमृतराव प्रशासक आणला. तिथं पहिले त्याची चेअरमनशिप गेली, ते बरखास्त झालं. त्यानंतर नाही राऊरी. त्यानंतर त्यांच्याकडे राऊरी कारखाना आधिपत्याखाली होता येथे. तिथं प्रशासक आणला आम्ही, तिथून ते बरखास्त केलं आणि तिथला त्याच्या आधिपत्याखाली म्हणजे तो गेला. तिथे दुसरी संस्था मोठी राऊरी तालुक्यातली ही आणि याच्या तालुक्यामधली मुळाप्रवाला, दुसरी गेली राऊरी कारखाना. त्यानंतर बघा बघा घरातल्या घरात राधाकृष्ण विखेंच्या जेव्हा लक्षात आलं का हा मुलगा रॅश आहे आणि याचं बिलकुल कोणत्या संस्थेकडे लक्ष दुर्लक्ष करतो म्हणून 191 कोटीचा याच्या अगोदरच्या पंचवार्षिक मध्ये
सुजय विखे चेअरमन होता. 3 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत बिनविरोधाच्यामध्ये राधाकृष्ण विखेंनी स्वतःकडे चेअरमनशिप घेतलं, त्याला चेअरमनशिप वरून काढलं, त्याला मग संचालक म्हणून सुद्धा घेतलं नाही. म्हणजे बापानेच त्या संस्थेमधून त्याची हकालपट्टी केली. ती कधी गेली? ती बहुतेक ते 19-20 मध्ये 19-20 हो. त्याच्या अगोदर पंचवार्षिकला. हा खासदारकी म्हणजे आता तो डायरेक्टर नाही, आता तज्ञ म्हणून ठेवला, तज्ञ म्हणून नाही. जनतेतून नाही, तज्ञ संचालक म्हणून त्याची नोंद आहे. म्हणजे ही गेली 30 संस्था केली, त्याच्या वडिलांनीच त्याच्या हातातून काढून घेतली. नंतर त्यांनी आगापला करून ती न्यूजमध्ये दाखवली. आगापला सुद्धा त्याच्या काळातला 191 कोटीचा आहे. ही गेली 30 संस्था. ह्या 30 संस्थेमुळे असं झालं का जो गणेश कारखाना विखेंनी 8 वर्षात चालवलं गेलो होतं त्याची मुदत संपली होती. परंतु त्या कारखान्याचं इलेक्शन लावलं, ते आम्ही नेत्यांनी आणि जेव्हा सभासदांच्या लक्षात आलं का 8 वर्ष मी चावून खाल्ला, त्याच्यातले 4 वर्ष हा कारखाना बंद ठेवला. याच्यावर आता एकत्र करून काही राड्या करतील म्हणून जो निवडणूक झाली त्याच्यातूनही तो कारखाना त्याच्या हातातून काढला आणि आमच्या हातात दिला. का ज्याचं नेतृत्व थोरात साहेबांनी भैया गोराचे कोले. म्हणजे ही गेली 4थी संस्था. 5वी संस्था त्यांच्या हातातून गेली का जे 40 संस्थांचं सगळ्यात मोठी कामगारांची पतसंस्था आहे, ज्याची कोट्यवधी रुपयाची ठेवी, ती पूर्णतः बऱ्याचशा वर्षापासून ही विखेंच्या आधी पत्त्याखालची होती. 1,500 ते 2,000 मताधिक्यानं त्यांचा विखे गटाचा पराभव करून तीही संस्था आमच्या ताब्यात आली. सांगा सुजय विखेला बसायला उत्तरेमध्ये कोणती जागा आहे? तुम्ही फक्त एक नाव मला सांगा का सुजय विखे प्रवरा कारखाना, तिथं तर त्याला काढलं वडिलांनी, पण समजू आपण तिथे प्रवरा कारखाना जर सोडला तर विखे पित्या पुत्राला दक्षिणेत बसायला कोणती संस्था आहे? तुम्ही कुणाला माहिती असेल तर मला नाव सांगा. नाही, ते गणेशचे घोटाळे जाऊ घेतले नंतर फक्त आपण फक्त आठवत असेल सांगा मला की ह्या ठिकाणी विखे पिता पुत्र आहेत बघ याला सत्यवर किंवा त्यांचा बसायला ऑफिस आहे. एकही सहकारी संस्था सांगा, एकही आपल्याला आठवत असेल आमच्या भागात त्या 2-4 तालुक्यात उत्तरेमध्ये. विखे कारखान्यामध्ये किती विरोधी सभासद किती आहेत? संचालक किती आहेत? विरोधी संचालक मुळात काय होतं, उभं राहिल्यानंतर आम्ही आता तुम्हाला सांग त्याच्या मागच्या पंचवार्षिकला यांची मुळात 26 रुपयाची बाकी दाखव, सगळे बिलं भरलेले, सगळे येतील सहकारी संस्थेच्या तकबाकीत. असं ते कोणत्याही संस्थेचं बनावट जोडून देतात, नंतर काय कोर्टात चालू द्या आणि आज उडवतात, आज ठेवत नाही. सभासद तो खुलं झालं. सभासद जसं गणेश कारखान्याचं राहुरी कारखान्याचं झालं त्या पद्धतीने होईल हळूहळू. आता तुम्हाला मी सांगतो ना त्यांच्याकडे राहिली कोणती संस्था. आता मूळ मुद्द्यावर येतो. जी वास्तू संस्था स्वतःची समजतात प्रवरा कारखाना, या कारखान्यामध्ये फक्त प्रवरा शुगर फॅक्टरी साखर निर्मिती चालू आहे. आमचा स्वतःचा एकही उद्योग धंदा नाही. इतर कारखान्यासारखं इथोनल सँड दुसऱ्याला चालवायला दिला बीओटीवर. तुमची वीज निर्मिती 25 वर्षांनी बीओटीवर चालवायला दिलेलं आहे. म्हणजे फक्त साखर गाळणे एवढंच ठेवलेलं आहे. त्याच्या अगोदर पद्मश्री काळातून लोखंडी कारखाना होता, तो बंद झाला. तेल बियाचे पैसे गोळा केले होते, नगर जिल्ह्याला तेल बिया प्रकल्प आणायचा होता, तो बंद झाला. आमच्यावाली पेपर मिल बंद विकून टाकली, बंद केली. सगळ्या संस्था आमच्या बंद आहेत. रॉकेट कंटेनर चालू आहे पण ती चालवायची चालवत जिंकण्यासारखी द्यावं म्हणजे तुम्हाला त्याच्यात काही दिसणार नाही. त्याच्यावर नाही का बाबा 2 रुपयाचा त्याच्याकडून फायदा आहे. जे नफा कमावणारे युनिट आहेत ते बीओटीवर दिले जातात. बीओटीवर दिले जातात. मग सांगा तुमचं आता तुम्ही ह्याची फिर्याद दिली आहे, याच्यामध्ये एक विषय असा आहे की जे एमपी आहेत ते काय वारले का त्याच्यामध्ये? पहिले वारले ते धक्क्याने, ह्या धक्क्याने वारले. आता ते बोलू नये, ताबे म्हणून नाही. आता त्याच्यामध्ये ढोणे म्हणून आहे. ढोण्यांच्या काळामध्येच या गोष्टी त्यांनी करून घेतल्या आणि त्याच्या पेशेमुळे ते घडलं. पण आज आपण ते बोलू शकत.
हार्ट अटॅकनेच गेली. हार्ट अटॅक गेले. त्यांच्या अंत्यविधी लागलं होतं, म्हणजे द्यावे लागलं. अत्यंत चांगला माणूस होता, पण तो दबावाने गेला, काही नव्हता. त्या जिमीचा काय प्रयोग होता तुमच्याकडे? जिमीचं चालू आहे होता नाही चालू आहे. जिमीचं काय काय एक्झॅक्ट काय निघेल जिमीचं सांगतात. ते नाही आता सांगू नका. जिमीचं आणि हे आज जसं आहे ना, नंतर डिस्क्लोज करू. नंतर सांगा. आजच्या याच्याला उन्हाळ्यात थोड्याफार प्रमाणात यांच्या बाजू ज्या आहेत घोगरेताईंनी सांगितलं का काय तुमचं आघाडी चालवणार मध्ये मुळात आमचाच कारखाना चालवायला तो परदेशातला कोणता जिमिका फिल्म आणणार छापते तो पुढे टन बसला का विखे कारखाना चालवायला कोणते जिमी आणला तो पैसे परदेशाचे पुरवतो. चहा सांग बरं सांगायचं एक राव ऋषी चहा अमृत धुमाळांना आणि जे बोला. परवरीने जे धाडस केलंय म्हणजे तुमचं काय का काय नियोजन रावडी संदर्भात काय राहुरीच्या संदर्भात सुद्धा आम्ही संचालकांच्या विरोधामध्ये जो घोटाळा प्रवरेचा आहे त्याही पेक्षा बेकार घोटाळा राहुरी कारखान्यामध्ये आहे. त्या संदर्भात सुद्धा आम्ही औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. तशाच पद्धतीची फिर्याद आम्ही सुद्धा राहुरी कारखान्याच्या संपूर्ण संचालक बोर्डावर लवकरच याचिका दाखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. त्याचाही घोटाळा आहे. हा फार मोठा घोटाळा आहे. तोही गंभीर आहे, फार गंभीर आहे. याच्याही पेक्षा गंभीर. पुणे कारखान्याचा इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये, फार गंभीर विषय. जिथे त्या जमिनी विकल्या, 3 वर्ष विदाउट प्रेसिंग लायसनचा कारखाना चालवला. विदाउट प्रेसिंग लायसनचा कारखाना चालवून त्याच्यामधून जी रॉ शुगर निघाली ती सुद्धा परस्पर विकली. त्याच्यामधून निघालेलं मॉलिसेस, राहुरी कारखान्यामध्ये असणाऱ्या स्क्रॅप मध्ये मधला घोटाळा, जे अनेक शैक्षणिक संस्थेमध्ये घोटाळे, मुरुम विक्रीमध्ये 55 कोटीचा दंड झालेला राहुरी कारखान्याला. 48 कोटी रुपये विना कारखाना 3 वर्ष चालवणार बिगर प्रेसिंगचा परवानगी न घ्या. तुम्ही कधी याचिका दाखल केली? आमची याचिका जवळ 1 वर्ष झाले, 1.5 वर्ष चालू. त्याच्यात आता बँक पण येते. बँक पण त्याच्यामध्ये जिल्हा बँकेच्या विरोधात सुद्धा आम्ही केलं. त्याचे कर्ज दिलेलं आहे ते नियमबाह्य कर्ज दिलेलं आहे. आणि हा आमचा सुद्धा 191 कोटीचा घोटाळ्याचा आम्ही का बँकेच्या PDCC बँकेच्या जनरल मीटिंग मध्ये यांनी भारतातून हे सगळं सांगितलंय तर तुम्हाला बँकेला हे कसे फसवणूक करतात हा संपूर्ण भाषण केलं यांनी त्या विषयावर. आणि बँकेने सुद्धा जी आम्ही कारवाई केलेली आहे ती सुद्धा चुकीची केलेली आहे. मूळ कारखाना जप्त करून कारखाना भाडेतत्त्वावर त्याच्या संदर्भामध्ये जी काही ऍक्शन घेतली ती मूळ चुकीची आहे सगळी. कारखाना जप्त करण्यासाठी त्यांनी जी कारखान्याची जी संलग्न संस्था आहे त्याच्या जमिनी आहेत, मूळ कारखान्याच्या जागेवर उभा आहे ती जमीन प्लस यार्डाची जमीन प्लस कारखान्याच्या कामगारांची, याच्यावर कुठलंही कर्ज नाहीये, कारखान्यावर कुठलं कर्ज नाही. या कर्जाची हमी संचालकांनी सामुदायिकरित्या घेतली, परंतु हे कर्ज फेडण्यासाठी कारखान्याची जी असणारी जी काही दुसरी जमीन आहे ती विकायची. ती विकून जर नाही कारखान्याचं बँकेचं कर्ज फेडलं तर संचालकांची प्रॉपर्टी विकून कर्ज भरायचं असेल. कारखान्यावर कर्ज घेतलं, कारखान्यावर बँकेचं कर्ज नाही, कारखाना जप्तच करता येत नाही. पेपर्स मध्ये सगळं डॉक्युमेंट्स मध्ये तसं तो फार मोठा हे 191 कोटीच्या घोटाळ्याचं तुम्हाला एक सारांश सांगतो शेवट. हा विषय असा आहे की आता मी तुम्हाला सांगितलं त्यांच्या ताब्यातून सगळ्या पाकिस्तानी संस्था निघाल्या. एक संस्था होती त्या मुलाच्या हातातून वडिलांनी काढून घेतली. एकही संस्था शिल्लक न राहिल्यामुळे एकमेव प्रवाला कारखाना हा भ्रष्टाचाराच्या विषयात गुंतून त्यांनी 191 कोटी तोट्यात नेऊन घातला होता 191 कोटीच्या. तर ह्यावेळी त्यातून काढायची आणि एवढी एक संस्था तरी आपल्या ताब्यात राहावी किंवा ती जिवंत राहावी, बंद पडू नये म्हणून हा विखे पिता पुत्राचा अट्टहास आहे. कारण एकही संस्था आता राहिलेली नाही, एकही युनिट जिवंत राहिलेलं नाही, सगळं विरोधात गेलेलं आहे. विखे कारखाना सोडून त्यांच्याकडे काहीही नाही. मग ही संस्था 191 कोटीची तोट्यात दिसत होती, ती नाफ्यात दाखवून कुठं तरी जिवंत ठेवायचा हा त्यांचा केविलवाला प्रयत्न चालू आहे. कर्ज त्यांच्या फक्त सगळ्या बँकेत त्यांचं बुलढाणा बँक आहे,
त्यांची EDCC बँक आहे, त्यांची प्रवरा बँक आहे, त्यांची स्टेट बँक आहे. या सगळ्या बँका म्हणून त्यांचं 400च्या जवळपास 350-400 कोटीचं कर्ज असं. परंतु यात आणखी एक आहे, म्हणजे तुम्ही आता छापायचं काही छापू नका तुम्ही कर्जाच्या बाबतीत किंवा छापा खोटे आम्ही आपल्यावर काढत नाही. याच्यामध्ये एक लपंडाव असतो. देण्याचे आकडे फार मोठे असतात, ते दाखवले जात नाही. म्हणजे तरी पण लाजगाला तिने 220 कोटीचं देणं दाखवलेलं आहे, म्हणजे दुसऱ्याला द्यायचे. ते अधिक कर्ज जर ऍड केलं तर किती कोटी होते. आता म्हणजे डिटेल जर तुम्हाला लागले तर मी तुम्हाला आता अहवाल घेतो, तुम्हाला डिटेल सांगतो का देणं एवढं आणि एवढं बँकेचं कर्ज, म्हणजे इतका त्या आणि झालेला तो 181 कोटी जातं तिने जिरावला तिने स्थावर बांधवत तो जर धरला तर 800-850 कोटी टोटल 800-850 कोटी. त्याला घोटाळा नाही म्हणता येणार, एवढा घोटाळा म्हणू शकतो आपण त्या इस्टेटीवर. आणि त्यांनी तेच बघितलं का हे सगळ्याची टोटल मारून जर आपली इस्टेटीची किंमत तेवढी होत नाही, म्हणून त्यांनी ते स्थावर बांधवाची किंमत वाढवून घेतली आणि हे सगळं जे व्हायचं प्रयत्न केला, पण तो बेकायदेशीर. स्थावर जंगल मालमत्ता वाढून आहे ती इस्टेटीचं वाढीव हे दाखवून तुम्ही तोटा भरू शकत नाही. हा कायद्याने फार मोठा गुन्हा आहे. विखे सहकारी साखर कारखाना प्रवरानगर यांनी 2021 या वर्षाच्या अहवालामधील जे खऱ्या अर्थाने 191 कोटीचाच तोटा होता, पण 21 कोटीचा नफा दाखवून 170 कोटीचा तोटा होता, तो दुसऱ्या अहवालामध्ये जिरून 21 कोटीचा धननी नफा म्हणून दाखवलेला आहे तो रकाना. म्हणजे असा 191 कोटीचा पूर्णतः आकडेवारीमध्ये बदल करून हेरीफेरी करून फार मोठा भ्रष्टाचार आणि बँकेची फसवणूक केलेली आहे. याविरुद्ध आम्ही 2 वर्षापासून म्हणजे जानेवारी 23पासनं पुन्हा साखर आयुक्त यांच्याकडं पहिला तक्रार अर्ज दिलेला आहे. त्या तक्रार अर्जानंतर त्यांची शहानिशा झाल्यावर त्यांनी RJD अहमदनगर यांना तो चौकशीसाठी पाठवला. त्यानंतर त्यांनी विखे कारखान्यांना वेळोवेळी 3दा-4दा पत्रव्यवहार करून याचा खुलासा मागितला, पण विखे कारखान्यांनी केलेला हा भ्रष्टाचार किंवा आकडेवारी ही बेकायदेशीर असल्यामुळे त्यांना कोणताही खुलासा केला नाही. त्यानंतरही आम्ही त्यांना पत्रव्यवहार केले, तक्रारी केल्या की आपण हे आता 8 महिने झाले, 10 महिने झाले, आपण याची काही दखल घेऊन राहिले, किंबहुना ते तुम्हाला काही देणार नाही किंवा राजकीय दबावपोटी हा गफला तुम्ही झाकताय, दडपताय, असं ज्यावेळेस आम्ही त्यांना ठणकून बोललो. त्यानंतर मग त्यांनी याच्यावर एक लेखापरीक्षक नेमले, ते सोलापूरचे आहेत बेंद्रे म्हणून, त्यांना बघायला सांगितलं आणि या चौकशी करून पूर्ण याच्यावरले शहानिशा करायला सांगितली. परंतु त्यांनी यांच्यासारखेच कारखान्याला पत्रव्यवहार करून खुलासा मागितला घरबसल्या आणि त्यांनी याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. हे ज्यावेळेस आम्हाला 1-1.5 वर्षापासून लक्षात आलं, 1 वर्ष आणि 4 महिने झाले या गोष्टीला, मग आम्ही 2 एप्रिल रोजी आता 2 दिवसापूर्वी लोणी पोलीस